हाय स्टुडंट्स, आज आपण साईज रिडक्शन हा चॅप्टर पाहणार आहेत. साईज रिडक्शनची आज आपल्याला डेफिनेशन पाहिजे आहेत. त्याचबरोबर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह काय असतील, इम्पॉर्टन्स काय असतील साईज रिडक्शन हे आज आपल्याला पाहायचं आहे. तर चला आता पाहायला आपण साईज रिडक्शन हा चॅप्टर पाहायला स्टार्ट. आपण पाहतोय साईज रिडक्शन. आता साईज रिडक्शनची डेफिनेशन असं काही वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला नावावरूनच लक्षात आलं असेल. पहा काय म्हणतात हे साईज रिडक्शन म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये साईज रिड्यूस केला जातो त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, साईज रिडक्शन म्हटलं जातं. तर साईज रिडक्शन आपण इथे काय दाखवलेलं आहे, इथे एक लार्ज पार्टिकल दाखवलेला आहे आणि ह्या साईडला आपण काही स्मॉल पार्टिकल्स दाखवलेत आणि आपण असं एक बाण करून दाखवलेलं आहे. इथे पहा, जेव्हा ह्या लार्ज पार्टिकलचं रूपांतर स्मॉल पार्टिकल्स मध्ये केलं जातं त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, साईज रिडक्शन असं म्हटलं जातं. आता आपण डिफाइन केलं तर पहा, साईज रिडक्शन इज अ प्रोसेस इन विच large particles काय हो, in which large particles are converted to the small particle or small pieces, coarse particle or fine powder. म्हणजे काय, एखादी प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये आपण मोठ्या वस्तूचा म्हणजे मोठ्या पार्टिकलचं रूपांतर लहान पार्टिकल्स मध्ये करतो त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, साईज रिडक्शन म्हटलं जातं. जसं की आता पहा, हे एक बिस्किट दिसतोय तुम्हाला, या बिस्किटचं रूपांतर पाहू आपण. हा एक लार्ज पार्टिकल आहे, याचे जर आपण तुकडे केले असे 4 तर हे काय झाले, याचे स्मॉल पार्टिकल्स तयार झाले. अशा आपण तुकडे केले समजा तर काय झाले, याचे स्मॉल पार्टिकल झाले. हीच झाली आपली साईज रिडक्शनची डेफिनेशन. आणखी एकदा रिकॉल करतोय पहा, साईज रिडक्शन इज अ प्रोसेस. Size reduction is a process in which larger particles are converted into the smaller particles, coarse particles, fine particles or smaller pieces is called as a size reduction. खूप महत्त्वाची डेफिनेशन आहे. जेव्हा तुम्हाला 2 मार्कला याचा क्वेश्चन्स पडेल त्या टाइमला तुम्ही त्याची डेफिनेशन पण लिहा आणि त्याच्यासोबत ही डायग्राम पण काढा, म्हणजे तुम्हाला ॲक्युरेट मार्क पडून जातील. तर चला आता याच्यानंतर आपण पाहूया ऑब्जेक्टिव्हज ऑफ साईज रिडक्शन. ऑब्जेक्टिव्हज ऑफ साईज रिडक्शन म्हणजे साईज रिडक्शन ही प्रोसेस, साईज रिडक्शन हे युनिट ऑपरेशन आपण कशासाठी करतो ते आपल्याला आता पाहायचे. पहा, पहिला पॉइंट आहे टू इन्क्रीज द रेट ऑफ सोल्युशन. काय हो, टू इन्क्रीज द रेट ऑफ सोल्युशन म्हणजे काय करायचं, आपल्याला रेट ऑफ सोल्युशन काय करायचं, वाढवायचं आहे. आता रेट ऑफ सोल्युशन कसा वाढेल, आता नॉर्मल एक्झाम्पल आहे. समजा जर आपण एक आता मोठा खडा घेतलेला आहे, मोठा पार्टिकल आहे, तो जर आपण पाण्यामध्ये टाकला तर तो लवकर डिझॉल्व्ह होणार आहे कोण नाही. साधं एक्झाम्पल जर आपण घरचं एक्झाम्पल घेतलं, समजा एक खडीसाखर असते मोठ्या साईजमध्ये आणि आपली पेटी साखर असते बारक्या पार्टिकल साईजची. जर समजा आपण मोठी खडीसाखर जर पाण्यामध्ये टाकली ती डिझॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर ती लवकर डिझॉल्व्ह होते का, लवकर त्याचं सोल्युशन फॉर्म होतं का, होत नाही. पण जेव्हा तीच आपण खडीसाखर जेव्हा त्याची पिठी साखर करू म्हणजे त्याची साईज रिडक्शन करू आणि पाण्यामध्ये टाकू तिथे लवकर डिझॉल्व्ह होते. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, टू इन्क्रीज द रेट ऑफ सोल्युशनचा म्हणजे असा जर पार्टिकल असेल आणि याचं जर कन्व्हर्जन आपण या स्मॉल पीसेसमध्ये केलं तर हा जो स्मॉल पीसेस जे झालेला आहे, ज्याचं की साईज रिडक्शन झालेलं आहे, याचं सोल्युशन फॉर्म म्हणजे याचं सोल्युशन लवकर बनणार आहे का, तर हा सॉल्युबल लवकर होणे का. हा जो मोठा पार्टिकल आहे याचा सरफेस एरिया कमी असतो, पण जर छोटा पार्टिकल असेल तर त्याचा सरफेस एरिया वाढतो. जसं की मी आता एका बिस्किटचं एक्झाम्पल दिलं होतं. हा मोठा बिस्किट आहे, हा तुम्हाला इतकं ह्या साईडने आणि ह्या साईडने सरफेस एरिया दिसतोय. जर आपण याचे 2-4 तुकडे केले, असे 4 तुकडे केले समजा, तर काय झालं, याचा सरफेस एरिया वाढला का, इकडचा एक सरफेस वाढला, ह्या साईडचा एक सरफेस वाढला, इकडचा एक सरफेस वाढला. त्याच पद्धतीने हा मोठा बिस्किट आणि हा तुम्ही जर तुकडे बघितले तर तुम्हाला लक्षात येईल, ह्या तुकड्यांचा म्हणजेच पार्टिकल साईज रिड्यूस झाल्यानंतर सरफेस एरिया वाढला. म्हणजे जर सरफेस एरिया वाढल्यानंतर आपण जर एखादी पार्टिकल्स आपल्या लिक्विडमध्ये टाकू तर ते डिझॉल्व्ह फास्ट होणार, त्याचं सोल्युशन लवकर फॉर्म होणार आहे का, तर याचा सरफेस एरिया वाढला, कॉन्टॅक्ट वाढेल वॉटर सोबतचा आणि डिझॉल्युशन म्हणजे आपलं सोल्युशन फॉर्मेशन फास्ट होऊन जाईल. मग तुम्हाला लक्षात आलं असेल, हे टू आहे इन्क्रीज द रेट ऑफ सोल्युशन वाढवण्यासाठी आपण साईज रिडक्शन ही प्रोसेस फॉलो केली जाते. दुसरा पहा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू अलाउ द रॅपिड पेनिट्रेशन ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचं पेनिट्रेशन रॅपिड होण्यासाठी पण आपण काय करू शकतो, साईज रिडक्शन प्रोसेस फॉलो केली जाते. मोठा एक अद्रकचा तुकडा आहे, समजा तुम्ही काय केला, चहामध्ये जशा तसा टाकला तर तुमचा चहा जो बनणार आहे, अद्रकचा चहा, तो बनायला वेळ लागेल. पण आपण काय करतो, नॉर्मली त्याला ट्रायच्युरेट करतो, नाही तर त्याचे छोटे छोटे पीसेस करून त्याला वॉटरमध्ये टाकतो आणि उकळायला ठेवतो. का, काय होतं, त्यांचा जर पार्टिकल आपण काय केलं, समजा काय केलं, हा मोठा आहे समजा पीस, ह्याचे जर छोटे छोटे असे आपण पीस केले तर काय होतं, याच्यामध्ये पेनिट्रेशन होतं वॉटरचं, मीन्स वॉटरला पेनिट्रेट लवकर करता येतं, सरफेस एरिया वाढतो आणि पेनिट्रेशन पण इथं वाढतं. त्यासाठी हा एक ऑब्जेक्टिव्ह लागू पडतो, टू अलाउ द रॅपिड पेनिट्रेशन ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे साईज रिडक्शन जितका केला त्याचा सरफेस एरिया तेवढा जास्त भेटेल आणि वॉटर त्याच्यामध्ये लवकरात लवकर पेनिट्रेट होईल. हा झाला दुसरा
ऑब्जेक्टिव्ह. आता पहा 3 नंबरचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू गेट अ युनिफॉर्म पावडर. काय घ्यायचं आहे आपल्याला? युनिफॉर्म पावडर भेटवायचं आहे. त्यासाठी आपण काय करतो? तो साईज रिडक्शन करतो. आता नॉर्मली समजून सांगायचं असेल तुम्हाला तर पहा, आपण काय करतोय, समजा आपण काय करतोय, असे समजा हे 2-3 प्रकारचे छोटे मोठे असे मोठे मोठे काय आहेत आपले पार्टिकल्स आहेत, हे वेगवेगळे पार्टिकल्स आहेत समजा आपल्याकडे, आणि आपल्याला याला मिक्स करायचे, असे वेगवेगळ्या साईजचे पार्टिकल्स आहेत, आपल्याला हे मिक्स करायचंय. तर ह्याची प्रॉपर मिक्सिंग होईल का? होणार नाही. का तर हे वेगवेगळ्या साईजचे पावडर्स असतील, त्याची आपण प्रॉपर मिक्सिंग करू शकणार नाही, आपल्याला युनिफॉर्म डोस भेटणार नाही. जर समजा आपण काय केलं, हे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, जे की मीन्स हे जे वेगवेगळ्या आकाराचे पार्टिकल्स होते, त्यांचं कन्व्हर्जन आपण सिमिलर पार्टिकलमध्ये करून घेतलं. समजा साईज रिडक्शन प्रोसेसनं काय केलं आपण, हे सर्व पार्टिकल जे आहेत वेगवेगळे ते सेम साईजचे पार्टिकल्स होतील. सेम साईजचे पार्टिकल झाल्यानंतर काय होतं, याचं मिक्सिंग प्रॉपर मिक्सिंग होऊ शकते आणि आपल्याला युनिफॉर्म डोस भेटू शकतो. त्यासाठी यांनी म्हटलेलं आहे काय, टू गेट अ युनिफॉर्म पावडर. युनिफॉर्म पावडर घ्यायचा असेल, मी 2-3 पावडरचं कॉम्बिनेशन युनिफॉर्मली ड्रगचं डिस्ट्रीब्युशन करून घ्यायचं असेल तर आपल्याला साईज रिडक्शन करावं लागतं. हे लक्षात आलं असेल तुमच्या. आता पाहू 4 नंबरचा पॉईंट पहा. टू इन्क्रीज द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शनचा रेट वाढवण्यासाठी कसा वाढतो बघा. टू इन्क्रीज द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन. आपल्याला माहिती आहे, आताच वरती आपण पाहिलं काय, एखादा मोठा पार्टिकल आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे केले, त्याचा सरफेस एरिया वाढला, त्याची सॉलिबिलिटी वाढली, नंतर त्याचं पेनिट्रेशन वाढतोय. म्हणजेच या पद्धतीने आपल्या ड्रगचं ॲब्सॉर्प्शन. पण जर स्मॉलर साईजमध्ये असेल तर तो लवकरात लवकर सोल्युशन फॉर्ममध्ये जाईल. साईज जितका लहान असेल तो सेल आपला जो मेम्ब्रेन असेल त्या मेम्ब्रेनला इझिली क्रॉस करू शकेल, त्यामुळे आपला ड्रगचा हे ॲब्सॉर्प्शन रेट वाढणार आहे. नंतर आहे टू इम्प्रूव्ह द स्टॅबिलिटी. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. पहा, टू इम्प्रूव्ह द स्टॅबिलिटी. आता तुम्हाला वाटत असेल स्टॅबिलिटी आपल्या साईज रिडक्शन प्रोसेसने कशी वाढू शकते. आता पहा, मी समजून सांगतो तुम्हाला, स्टॅबिलिटी आपल्या साईज रिडक्शन प्रोसेसने कशी वाढू शकते. पहा, समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं, सस्पेन्शनचं एक्झाम्पल आहे. समजा जर सस्पेन्शन आहे आपला, सस्पेन्शनमध्ये काय काय असतं माहिती आहे तुम्हाला. हा असतो एक लिक्विड असतो आणि दुसरा त्याच्यासोबत काय असतो, सॉलिड असतो. काय असतो, समजा हा जो रेड कलरमध्ये दाखवतोय मी, हा सॉलिड्स पार्टिकल आहेत. समजा तुमचे हे काय असेल, सॉलिड असेल. तर तुम्हाला माहिती आहे सस्पेन्शन काय असतं, कंपोजिशन असतं दोघांचं, कोणाचं, लिक्विड आणि सॉलिड, जे की सॉलिड इनसॉल्युबल असतात लिक्विडमध्ये. त्यांचं जे कंपोजिशन असतं त्याला काय म्हणतो आपण नॉर्मली सस्पेन्शन असं म्हणतो, बायोफेसिक लिक्विड डोसेस फॉर्ममध्ये. मग तुम्हाला लक्षात आलं असेल, समजा जर ह्याची पार्टिकल साईज अशी मोठी पार्टिकल साईज असेल, साईज रिड्यूस नाही आहे आणि युनिफॉर्म पार्टिकल साईज नसेल, तर काय होतं, जितका पार्टिकल साईज मोठा असतो तितका तो लवकर इथे येऊन काय होणार आहे, सेटल होणार आहे. हे पार्टिकल्स लवकरात लवकर खाली येऊन सेटल होतील. म्हणजे आपल्या प्रिपरेशनची स्टॅबिलिटी असणार आहे का नाही. जर समजा हेच पार्टिकल आपण जर साईज रिडक्शन प्रोसेसचा वापर करून स्मॉल करून घेतले, छोटे पार्टिकल्स असतील तर त्यांची डेन्सिटी कमी असेल आणि ते वरती असतील, सस्पेंडेड राहतील. असे जर पार्टिकल छोटे छोटे असतील तर ते सस्पेंडेड असतील, मोठे आले तर खाली सेडिमेंट होतील. ह्या पद्धतीनं जर आपण साईज रिड्यूस करून जर छोटे छोटे पार्टिकल्स आपल्या सस्पेन्शनमध्ये टाकले, फाईन पार्टिकल्स म्हणजेच फायनली डिवायडेड सॉलिड पार्टिकल्स आपण त्याच्यामध्ये टाकले, तर तो आपला सस्पेन्शन हा स्टेबल असणार आहे. त्यासाठी त्यांनी इथे सांगितलेलं आहे टू इम्प्रूव्ह द स्टॅबिलिटी. कशाची हो, सस्पेन्शनची स्टॅबिलिटी तुम्ही इथे म्हणू शकता. नंतर पहा, टू हेल्प इन अ प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन आणि सेपरेशन. आता याच्यामध्ये लक्ष द्या, हेल्प इन द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन अँड सेपरेशन प्रोसेसमध्ये हा कसा मदत करू शकतो. आता सेपरेशनमध्ये तुम्ही एक महत्त्वाची मेथड लक्षात घ्या, सेडिमेंटेशन मेथड जर लक्षात घेतली, समजा तुम्ही सेडिमेंटेशन प्रोसेस करताय, सेडिमेंटेशन प्रोसेसमध्ये काय होतं तुम्हाला नॉर्मली माहितीच आहे. सेडिमेंटेशनमध्ये काय करतो आपण, पार्टिकलच्या साईजनुसार त्यांचं काय केलं जातं, सेडिमेंटेशन केलं जातं. मग जर समजा तुमचे पार्टिकल साईज जर रिड्यूस केलेला असेल तर तुम्हाला लवकर ती प्रोसेस फॉलो करता येते. म्हणजे सेडिमेंटेशन आणि फिल्ट्रेशन ह्या दोन ज्या प्रोसेस आहेत त्या कशावरती डिपेंड असतात, तो आपल्या सॉलिडचा जो पार्टिकल साईज आहे. जसं की समजा तुम्ही चहा गाळणी करताय, चहा गाळताय, चहाच्या गाळणीचे जे छिद्र आहेत, पोर साईज आहे, आणि आपल्या त्या चहापत्तीचा जो पार्टिकल साईज आहे त्यावरती पॅरामीटर डिपेंड असतात. ती चहापत्ती आपल्या चहामध्ये येणार आहे का ती रिटेन होणार आहे. त्याच पद्धतीने मग तुम्हाला लक्षात आलं असेल, फिल्ट्रेशन आणि सेपरेशन प्रोसेसमध्ये महत्त्वाचं काम कोण करतो, साईज रिडक्शन ही प्रोसेस महत्त्वाचं काम करते. का तर या दोघांमध्ये पॅरामीटर महत्त्वाचं कोणतं आहे, पार्टिकल साईज हा पॅरामीटर महत्त्वाचा आहे. ह्या पद्धतीने आपण पाहिलं ऑब्जेक्टिव्ह ऑफ साईज रिडक्शन आणि डेफिनेशन ऑफ साईज रिडक्शन. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहेत मेकॅनिझम्स काय असतील साईज रिडक्शनचे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.